आहे मला पूर्ण कल्पना. लवकरच मी बैठक लावतो केसरकर साहेबांच्याकडे आणि त्या बैठकीनंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे बैठक कशी होईल याचाही प्रयत्न करू. आता वेळ फार कमी राहिला तसाही आता माझंही रणांगण सुरू झालेलं आहे त्यामुळे मला इकडे वेळ द्यावा लागतो मतदारसंघामध्ये. तसं मुंबईला अशाच जाणं कमी झालं निवडणुकीमुळे. तरी तुमच्यासाठी मी एक दिवशी खास केसरकर साहेबांची वेळ घेऊन एक 4-5 आपल्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी तर दोन असतील आपल्या बाकीचे त्याच्यामुळे जाऊन आपल्याला व्यथा मांडून मी तुमची फुकट वकिली करतो. काय काळजी करू सर. मुंबईमध्ये मला अभिमानाने सांगतात तुम्ही अभिमानी पॉवर सरांचे तिथले एक्झाम तिथं मला किती अभिमान वाटते सर. माझ्या आयुष्यातले आज दिव्याचे आमदार आहेत त्यांना विचारा माझं स्पीच कसलं झालं होतं त्याचं. तिथं त्यांनी म्हणले मला की अभिमानी पॉवर की आहे की हो क्या. हा म्हणले थँक्यू आपल्या या प्रेमाबद्दल. नक्कीच आपण यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तुमच्या सगळ्या अपेक्षा मी करायला प्रार्थना करतो की याच विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पूर्ण व्हाव्या. सीझन आहे तुम्ही गणपती सुट्टीला आला पण विघ्नहर्त्यालाच सांगता बोलू आपण. आणि मुख्यमंत्री आमचे तसे दिलदार आहेत. माननीय मुख्यमंत्र्याकडे आपण जाऊया. केसरकर साहेब कडून जाऊन त्यांना घेऊन आपण मुख्यमंत्र्याकडे जाऊ आणि मुख्यमंत्र्याकडे जर आज व्यथा मांडली तर मला खात्री की ते महाराष्ट्राचे प्रश्न सोडतात. आज धराडीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पूर्ण देशामध्ये एक नावलौकिक होतोय. माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून आपण यावर कशी मात करता येईल हे खरं आहे की 16,000 काहीच होत नाही. आणि ताईने म्हणलं खरं आहे की सिंधुदुर्ग हे असंही जिल्हा जरी असला तरी तर रुरलमध्येच असंच आहे. बघितलं आपण दुर्ग असेल गौरी असेल है ना रायगड असेल रत्नागिरी वगैरे. आणि ठाणे हे शहर आहे. ठाण्यामध्ये किराणा घर मिळत नाही फ्लॅट मिळत नाही मिळालं तर पगडी द्यावं लागते त्याला पगडी म्हणतात. ब्रोकर भाडं ब्रोकर घ्यायचा फार कठीण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांचं आणि मला हेही लॉजिकल प्रश्न पडतो की तिथं जगण्या मनाचा प्रश्न आहे तिथं विद्यार्थी शिकवावं काय. मग डोक्यात तर हेच असेल तर शिक्षणाचा परिणाम किती होणार आहे. लेकराला शिकवायचं काय हाही मुद्दा या निमित्तानं प्रश्न मला जाणवतो. त्यामुळे या सगळ्या सरासर विचार करता मी तुमचा भाऊ म्हणून सगळ्यासोबत ताकदीनं उभा आहे. काही काळजी करू नका. मी तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत राहील. आणि लवकरच केसरकर साहेबांच्याकडे बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्र्याकडे लवकरात लवकर कशी बैठक लावता येईल. आणि जसा मागचा प्रश्न सुटला ते काय प्रश्न आता नव्हता गेल्या 18 पासूनचा प्रश्न होता सुटल्याला. ते तुम्हाला फक्त एवढं दिसतं की आज बैठक घ्यायला मिटला असं नाही येत. अशा अगोदर 8-10-12 बैठका झालेल्या आहेत. त्याच्यामुळं होत 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 तो तुकडा पडलेला आहे. त्यामुळं आपलाही प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा 2000 पासूनचा प्रश्न आहे. पण या निमित्तानं शिक्षण सेवक हा विषय आपल्यालाही पटत नाही. शिक्षक ट्रेनिंग म्हणा वाटल्यास काहीतरी आणखीन असं काय म्हणता येईल. शब्दात सुद्धा मान अपमानाचा विषय असतो. शब्द सुद्धा बऱ्याचदा शब्दाला सुद्धा घात होतो. मान अपमान होतो शब्दामध्ये. आणि शिक्षक सेवक हा सन्मान सुद्धा नाहीच आहे. शिक्षक असावा किंवा मग ट्रेनिंग शिक्षक प्रोफेशनल शिक्षक म्हणा ट्रेनिंग शिक्षक टीचर म्हणा ते काही म्हणू पण सेवक तर म्हणून मग शेवकाला काय म्हणायचं सेवक सेवक म्हणायचं हाही प्रश्न मला या ठिकाणी पडतो. त्यामुळे आपण यावर त्या बैठकीमध्ये या शब्दासहित शब्दछळासहित आर्थिक छळावर सुद्धा आपण विचार करू आणि त्यांचा डिमांड दुप्पट कसं होईल याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन एवढंच मी आश्वस्त करतो. जय महाराष्ट्र. सेवक जे म्हणले ना सर दुसऱ्या टप्प्याबद्दल सिंधुदुर्ग